पुढची बातमी पाहूयात। आमचा लाडका भाऊच मुख्यमंत्री झाला पाहिजे, लाडका भाऊ एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा या मागणीसाठी आता महिलांनी माहूरच्या रेणुका मातेला साकडं घातलंय। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्री यावर चर्चा अद्यापही सुरू आहे। नांदेडच्या हदगाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो महिलांनी 3.5 शक्तिपीठांपैकी अपूर्ण पीठ असलेल्या माहूरच्या रेणुका मातेला साकडं घातलेलं आहे। एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे असं साकडं घालण्यात आलेलं आहे। आमचा लाडका भाऊच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, लाडका भाऊ एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असं म्हणत महिलांनी माहूरच्या रेणुका मातेला साकडं घातलंय। परत मुख्यमंत्री आम्हाला लाभावा, एकनाथ शिंदेच व्हायला पाहिजे। आणि एवढी आम्ही तळमळीनं एवढे महिला साखर घातलं गुरुनानक साहेबांना आणि मुख्यमंत्री पद भेटावं एकनाथ शिंदेला आमची मागणी आहे। आम्ही सर्वजण महिलांनी मुख्यमंत्री सीएम एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे म्हणूनच आम्ही इथं एकत्रित झालेलो आहोत आणि गुरुद्वारामध्ये मत्था टेकण्यासाठी आलेत आणि गुरुची अर्चना ते सर्वजण आम्ही महिलांनी मिळून केलेले आहेत। इथं कारण एकच आहे आमचं आणि मुख्य उद्देश एकच आहे की फक्त एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री व्हावे महाराष्ट्राचे, म्हणून आम्ही इथं महिलांनी पूर्ण जमून अर्चना केलेली आहे गुरुद्वारामध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।